अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणात क्रीमी लेअर बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावर त्याविरोधात दलित आणि आदिवासी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले होते। त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हा पूर्णपणे बंद पुकारला होता। मात्र ब्रह्मपुरी, नागभीड, सिंधीबाई येथे SC/ST वर्गातील दलित व आदिवासी संघटनेच्या लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली। 21 ऑगस्ट आज बंद पुकारलेला आहे। हा बंद आमच्या आरक्षणाच्या, आमच्या हक्काच्या, अधिकाराच्या लढाईसाठी होता। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दिला। माननीय आदरणीय सर्वोच्च न्यायालय यांनी 1 ऑगस्ट 2024ला जो SC आणि STच्या संवर्गाच्या संदर्भामध्ये वर्गीकरणाचा जो निकाल दिलेला आहे तो संविधानाच्या विरोधातील निकाल आहे आणि हा निकाल अत्यंत घातक निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असल्यामुळं तो दोन्ही समाजाच्या लोकांनी जिवारी लागलेला असल्यामुळं हा आजचा भारत बंद आयोजित केलेला होता। जल, जमीन, जंगल याचे आम्ही मूलवासी आदिवासी आहोत। भारतीय संविधानाच्या विरोधातला हा निर्णय आहे, तर भारतीय संविधानाच्या विरोधातला हा निर्णय आपण फेटाळून लावला पाहिजे। दिनांक 1 तारखेला कोर्टाने उपवर्गीकरणाचा जो आदेश दिला तो घटना बाह्य असल्यामुळे सरकारने हा GR जो आदेश कोर्टाने दिलेला तो मागे घ्यावा असं मी शासनाला कडकडीत विनंती करतो। महाराष्ट्र TV 24 साठी मिथुन मेश्राम, चंद्रपूर। वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी, ती फुलवण्यासाठी जिद्दीने झटतो, कष्ट करतो। पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जातं। अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतोनात नुकसान झालं। स्वप्नांबरोबर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली। मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला, भक्कम आधार दिला। केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली। लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रिम रक्कम जमा केली। आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला। मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।